हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. गाईज, रामायणा सिरीज सुरू केलेली आहे. आज आहे रामायणाचा पार्ट 10. याच्या आधी 9 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. डेफिनेटली पहा जर पाहिले नसतील तर. लेट्स बिगिन. रामायणा पार्ट 10. रामा लिसन टू लक्ष्मणा कामली. याच्या आधी असं झालेलं आहे की जेव्हा भरताला समजलं की रामा वनवासासाठी गेलेला आहे, चित्रकूट येथे आहे, तेव्हा भरता त्याच्या सैन्यासोबत आणि त्याच्या सगळ्या आयांसोबत तो निघालेला आहे रामाला शोधण्यासाठी. आणि आता लक्ष्मणाने भरताला पाहिलेलं आहे, त्याचा रथ पाहिलेला आहे. याच्या पुढे काय होतं, लक्ष्मणा रामाला सांगण्यासाठी जातो की भरता येत आहे. सो देन रामा लिसन टू लक्ष्मणा कामली. रामाने लक्ष्मणाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. अँड सेड लक्ष्मणा यू हॅव मिसअंडरस्टूड भरता. लक्ष्मणा, तू भरताला चुकीचे समजले आहेस. ही ऑल्सो हॅज अ लॉट ऑफ लव्ह टुवर्ड्स मी. त्याचे सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे. ही प्रोबॅबली हॅज कम हिअर टू आस्क मी टू रिटर्न टू अयोध्या. ही प्रोबॅबली हॅज कम, तो बहुधा आलेला आहे येथे, टू आस्क, मला हे सांगण्यासाठी, टू आस्क मी टू रिटर्न टू अयोध्या, मला अयोध्येला परता असं सांगण्यासाठी तो येथे आलेला आहे. डोंट टॉक हेस्टीली, घाईघाईने बोलू नकोस. अँड डोंट टॉक इल ऑफ भरता, आणि भरताबद्दल वाईटही बोलू नकोस, असे रामा लक्ष्मणाला म्हणत आहेत. लक्ष्मणा नेव्हर डिसओबेड हिज ब्रदर. लक्ष्मणाने कधीही त्याच्या भावाची आज्ञा मोडली नाही. सो ही केप्ट क्वायट, तो एकदम शांत राहिला. ॲज सून ॲज भरता सॉ रामा, जसे भरताने रामाला पाहिले, ही रॅन टुवर्ड्स हिम, तो त्याच्याकडे धावला. अँड फेल ॲट हिज फीट, आणि त्याने त्याला नमस्कार केले. शत्रुघ्न ऑल्सो ऑफर्ड हिज सॅल्युटेशन्स टू रामा. शत्रुघ्नने सुद्धा रामाला नमस्कार केला. रामा एम्ब्रॅस्ड हिज ब्रदर्स. रामाने त्याच्या दोन्ही भावांना मिठी मारली. अँड वॉज कन्सर्न टू सी ॲगॉनी ऑन देअर फेसेस. अँड वॉज कन्सर्न्ड म्हणजे त्याला काळजी वाटली, आणि रामाला काळजी वाटली. टू सी ॲगॉनी ऑन देअर फेसेस, त्यांच्या चेहऱ्यावरती क्लेश, दुःख पाहून, वेदना पाहून त्याला खूप काळजी वाटली. सो ही आस्क्ड भरता, त्याने भरताला विचारले, रामाने भरताला विचारले, हाऊ इज फादर, वडील कसे आहेत. हॅव यू टेकन ओव्हर द अफेअर्स ऑफ किंगडम. तू राज्यकारभार हाती घेतला आहेस का. अफेअर्स ऑफ किंगडम म्हणजे राज्यकारभार, तू हाती घेतला आहेस का. भरता कुड नॉट कंट्रोल हिमसेल्फ एनी लॉंगर. भरता कंट्रोल करू शकला नाही, आवरू शकला नाही स्वतःला. अँड सोबिंग ही सेड, आणि रडत, सोबिंग म्हणजे रडणे, आणि सोबिंग ही सेड, तो म्हणाला, अवर फादर डाईड हर्ट ब्रोकन. त्यांचे मन तुटल्याने, हृदय तुटल्याने, हर्ट ब्रोक झाल्याने आपले वडील मृत्यू पावले आहेत. ही कुड नॉट बिअर द ग्रीफ ऑफ युअर एक्झाईल. ते ग्रीफ म्हणजे दुःख, बिअर म्हणजे सहन करणे, ते सहन करू शकले नाही. ग्रीफ ऑफ युअर एक्झाईल, तुमच्या वनवासाचे दुःख ते सहन करू शकले नाही, त्यांचं हर्ट ब्रोक झालं. ऑन हिअरिंग दिस न्यूज, ही बातमी ऐकून, टीअर्स वेल्ड अप रामाज आईज, रामाच्या डोळ्यातून अश्रू आले, रामाच्या डोळ्यात पाणी आलं. भरता, हाऊ अनफॉर्च्युनेट आय एम. रामा भरताला म्हणतोय की भरता, मी किती दुर्दैवी आहे. आय कुड नॉट लुक आफ्टर माय फादर ॲट हिज डेथ बेड. मी माझ्या वडिलांची काळजी घेऊ शकलो नाही. ॲट हिज डेथ बेड म्हणजे मृत्यूशय्येवरती मी त्यांची काळजी घेऊ शकलो नाही. नीदर डिड आय हॅव द अपॉर्च्युनिटी टू परफॉर्म माय फादर्स लास्ट राईट. आणि मला ही संधीसुद्धा मिळू शकली नाही की माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याची, शेवटचे विधी करण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. सीता अँड लक्ष्मणा वर ऑल्सो शॉक टू हिअर अबाउट किंग दशरथाज डेथ. सीता आणि लक्ष्मणा सुद्धा त्यांना सुद्धा खूप शॉक बसला, त्यांना सुद्धा खूप धक्का बसला दशरथाच्या डेथबद्दल ऐकून. भरता टोल्ड हिज ब्रदर. भरताने त्याच्या भावाला सांगितले, रामा प्लीज रिटर्न टू अयोध्या. कृपया अयोध्येला परत चला. अँड रूल ओव्हर इट, आणि त्याच्यावरती राज्य करा. इन्स्टेड ऑफ यू, तुमच्याऐवजी, आय विल स्टे बॅक इन द फॉरेस्ट. तुमच्याऐवजी मी वनामध्ये राहील, असं भरता रामाला सांगतोय. रामा वॉज डीपली प्लीज्ड बाय भरताज लव्ह फॉर हिम. भरताचे रामाबद्दलचे प्रेम पाहून रामाला खूप आनंद झाला. बट ही सेड इन अ फर्म व्हॉइस, पण रामा एका खंबीर आवाजात म्हणाला. फर्म म्हणजे खंबीर.
खंबीर आवाजामध्ये ते म्हणाले की नो भरता, नाही भरता, आय एम हिअर टू फुलफिल माय फादर्स प्रॉमिस. मी इथे आहे ते वडिलांचे प्रॉमिस, वचन पूर्ण करण्यासाठी. यू शुड ऑल्सो रिस्पेक्ट हिज विशेष. तू सुद्धा त्यांच्या इच्छेचे आदर केले पाहिजे. वी शुड नॉट डिसओबे अवर फादर. आपण आपल्या वडिलांची आज्ञा मोडायला नाही पाहिजे. आय विल रूल ओव्हर अयोध्या ओनली आफ्टर कम्प्लिटिंग माय एक्झाईल इन द फॉरेस्ट. भरता म्हणाला रामाला, आय विल रूल ओव्हर अयोध्या, मी अयोध्येवरती राज्य करेल. ओनली आफ्टर रामा म्हणत आहे आय विल रूल ओव्हर अयोध्या, मी अयोध्येवरती मी राज्य करेल. ओनली आफ्टर, तेव्हाच, ओनली आफ्टर कम्प्लिटिंग माय एक्झाईल इन द फॉरेस्ट. माझं वनामध्ये माझा वनवास पूर्ण झाल्याच्या नंतरच मी अयोध्येवरती राज्य करेल. भरता ट्राईड हिज लेवल बेस्ट टू मेक रामा चेंज हिज माइंड. भरताने त्याचे पूर्ण प्रयत्न केले रामाला त्याचे मन वळवायला लावायचे. द सेजेस ऑल्सो ट्राईड टू इन्फ्लुएन्स रामा. ऋषींनी सुद्धा रामाला प्रभावित करण्याचे प्रयत्न केले. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित करणे, बट इन वेन, पण सगळे व्यर्थ झाले. रामाज ओनली आन्सर वॉज, रामाचे उत्तर फक्त एवढेच होते की इट इज माय ड्युटी टू कॅरी आउट द विशेष ऑफ माय पॅरेंट्स. माझे हे कर्तव्य आहे, माझ्या पेरेंट्सचे, माझ्या पालकांच्या इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. भरता मेड वन मोर अटेम्प्ट टू परस्यूड रामा. भरताने अजून एकदा प्रयत्न केले. परस्यूड म्हणजे मन वळवण्याचे. भरताने रामाचे मन वळवण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न केले. आय डू नॉट हॅव द कॅपॅबिलिटी टू रूल ओव्हर द किंगडम. राज्य चालवण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. कम बॅक टू अयोध्या ॲटलिस्ट फॉर माय सेक. कृपया माझ्यासाठी, कमीत कमी माझ्यासाठी तरी अयोध्येला परत चला. रामा स्माइल्ड जेंटली ॲट दिस. रामा यावरती हळूवारपणे हसला. अँड सेड, आणि म्हणाला, भरता यू आर व्हेरी इंटेलिजंट अँड कॅपेबल पर्सन. रामा हळूवारपणे हसला आणि म्हणला की भरता तू खूप हुशार आणि कॅपेबल म्हणजे कर्तबगार, तू खूप हुशार आणि कर्तबगार व्यक्ती आहेस. यू हॅव द एक्सपर्ट नॉलेज ऑफ युअर मिनिस्टर. तुझ्याकडे एकदम ज्ञानी मंत्रीसुद्धा आहेत विथ यू, तुझ्यासोबत. अँड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रुलिंग ओव्हर अयोध्या इज युअर्स. आणि अयोध्येवरती राज्य करण्याची जबाबदारी तुझी आहे. गो बॅक अँड रूल ओव्हर इट वेल. परत जा आणि छान राज्य कर, व्यवस्थित राज्यकारभार कर. With no other option, here it is, with no other option, भरता said, दुसरी कुठलीही उपाय नसताना भरता म्हणाला, ब्रदर, भावा, I will rule over अयोध्या on your behalf. मी on your behalf म्हणजे तुमच्या वतीने, मी तुमच्या वतीने अयोध्येवरती राज्य करेल. सो प्लीज गिव्ह मी युअर सँडल्स. सँडल्स याला ॲक्च्युली आपण म्हणू शकतो पादुका. सो प्लीज गिव्ह मी युअर पादुका. तो म्हणाला की मला तुमचे चरण पादुका द्या. आय विल प्लेस देम ऑन द थ्रॉन. मी ते सिंहासनावर ठेवेल. थ्रॉन म्हणजे सिंहासन. मी ते सिंहासनावर ठेवेल. रामा अग्रीड टू दिस. रामाने यासाठी सहमती दिली. स्पीकिंग अगेन, भरता स्वर. परत बोलून भरताने शपथ घेतली की आय हिअर बाय टेक ॲन ओथ. म्हणजे मी इथे, ओथ म्हणजे शपथ, मी ह्याद्वारे एक शपथ घेतो दॅट की आय शॅल अवेट युअर रिटर्न. मी तुमच्या परतण्याची वाट पाहिल. अँड फॉर धिस पिरियड ऑफ 14 years, आणि ह्या 14 वर्षांच्या कालावधीमध्ये आय शॅल नॉट विअर एनी रॉयल क्लोथ्स. मी कुठलेही राजेशाही कपडे घालणार नाही. अँड आय शॅल सबसिस्ट ओनली ऑन फ्रूट्स अँड ट्युबर्स. आय शॅल सबसिस्ट म्हणजे मी टिकून राहील. ओनली ऑन कशावरती? ऑन फ्रूट्स फळांवरती. अँड ट्युबर्स म्हणजे कंदमुळांवरती. इफ यू डू नॉट रिटर्न ऑन द अपॉइंटेड डे, जर तुम्ही ठरलेल्या दिवशी परत आले नाही तर आय विल जम्प इन टू द फायर अँड एंड माय लाईफ. मी अग्नीमध्ये उडी मारून माझं आयुष्य संपवेल, असं भरताने रामाला सांगितलं. सच वॉज द लव बिटवीन द टू ब्रदर्स. दोघांमध्ये अशा प्रकाराचे प्रेम होते. रामा हग्ड हिज ब्रदर अँड ॲडवाइज्ड हिम. रामाने त्याच्या भावाला मिठी मारली आणि सल्ला दिला. प्लीज ट्रीट अवर मदर कैकई वेल. कृपया आपली आई कैकईसोबत चांगले वर्तन कर. बी हॅपी, आनंदी राहा. बी काइंड टू अदर, सगळ्यांसोबत दयाळूपणे राहा.
Feeling sad that Rama was not returning to Ayodhya, all the people left Chitrakoot silently. Feeling sad म्हणजे दुःखी वाटून की रामा अयोध्येमध्ये परत येत नाहीये ह्याचे दुःख वाटून ऑल द पीपल लेफ्ट चित्रकूट सायलेंटली. सगळ्या लोकांनी चित्रकूटमधून सर्वजण शांतपणे निघाले. भरता प्लेस्ड हिज ब्रदर्स सँडल्स ओव्हर हिज हेड. भरताने त्याच्या भावाच्या जे पादुका होत्या, रामाच्या ज्या पादुका होत्या त्या त्याच्या डोक्यावरती ठेवल्या. अँड कॅरीड देम टू अयोध्या, आणि ते अयोध्याला घेऊन गेला. ही डीड नॉट लाईक टू लिव्ह इन अयोध्या विदाऊट रामा. त्याला अयोध्येमध्ये रामाशिवाय राहू वाटले नाही, राहायला आवडले नाही. सो ही चूज अ स्मॉल विलेज कॉल्ड नंदीग्राम नियर अयोध्या. अयोध्येच्या जवळच एक नंदीग्राम नावाचे एक छोटेसे गाव भरताने निवडले. ही प्लेस्ड द पादुकाज इन द थ्रॉन. त्याने ते जे सँडल्स पादुका होते ते त्यांनी सिंहासनावर ठेवले. अँड कोरोनेटेड देम, आणि त्यांचा राज्याभिषेक केला. आय एम मियरली अ सर्वंट ऑफ माय ब्रदर. मियरली म्हणजे केवळ, मी केवळ एक सेवक आहे माझ्या भावाचा. ही अनाऊन्स, त्याने असे जाहीर केले. दिस पादुकाज आर द ट्रू मास्टर्स. ह्या ज्या पादुका आहेत हेच खरे गुरु आहेत. ही सेड, तो म्हणाला. ही शोड ड्यू रिस्पेक्ट टू दिस पादुकाज. त्याने या पादुकांबद्दल खूप आदर व्यक्त केला. अँड रिमेंबरिंग रामा ॲट इच अँड एव्हरी स्टेप रूल्ड ओव्हर अयोध्या. आणि वेळोवेळी पावलोपावली रामाची आठवण काढून त्याने अयोध्येवर राज्य केले. पीपल फेल्ट सेफ अँड हॅपी अंडर हिम. लोकांना त्याच्या छत्रछायेखाली खूप सुरक्षित आणि आनंदी वाटले. श्रीरामा वॉन्टेड टू गो अवे फ्रॉम चित्रकूट ॲज द प्लेस रिमाइंडेड हिम ऑफ भरता अँड हिज मदर्स. श्रीरामा वॉन्टेड टू गो अवे फ्रॉम चित्रकूट. श्रीरामाला चित्रकूटपासून लांब जायचे होते. ॲज, कारण द प्लेस रिमाइंडेड हिम ऑफ भरता अँड हिज मदर्स. कारण ती जागा त्याला भरता आणि त्याच्या आईची आठवण करून देत होती. सो ही डिसाइडेड टू लिव्ह द एरिया अँड मूव्ह ऑन. म्हणून त्याने निश्चय केला की हा परिसर सोडायचा आणि पुढे जायचं. द थ्री ऑफ देम वंडर्ड थ्रू डेन्स फॉरेस्ट. हे तिघंसुद्धा डेन्स फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगलामधून ते पुढे चालायला लागले. लीडिंग अ पीसफुल अँड कंटेंटेड लाईफ. एकदम शांत आणि समाधानी आयुष्य जगत ते पुढे चालू लागले. आता याच्या पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या स्टोरीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये खूप नवीन नवीन शब्द तुम्ही शिकलेले आहात. पुन्हा एकदा रिवाईज करून देऊ थोडेसे शब्द, म्हणजे तुमचं पण थोडंसं रिफ्रेशमेंट, ब्रेन वॉश होईल. कामली म्हणजे शांतपणे. मिसअंडरस्टूड म्हणजे गैरसमज करून घेणे. टुवर्ड्स म्हणजे त्या दिशेने किंवा त्याच्याकडे. प्रोबॅबली म्हणजे बहुधा. आस्क मी म्हणजे सांगितले किंवा विचारणे असा पण होतो, सांगणे असा पण सुद्धा होतो. हेस्टिली म्हणजे घाईघाईने. डोंट टॉक इल म्हणजे वाईट बोलू नका. डिसओबेड म्हणजे आज्ञा मोडणे. केप्ट क्वायट म्हणजे शांत राहिले. त्याच्यानंतर सॅल्युटेशन्स म्हणजे नमस्कार करणे. देन इज हिअर एम्ब्रॅस्ड म्हणजे मिठी मारणे. कन्सर्न म्हणजे काळजी वाटणे. ॲगॉनी म्हणजे क्लेश, वेदना, दुःख. अफेअर्स ऑफ किंगडम राज्यकारभार. सोबिंग म्हणजे रडणे. हर्टब्रोकन एकदम हृदय मोडलेलं असं. ग्रीफ म्हणजे दुःख. एक्झाईल म्हणजे वनवास. त्याच्यानंतर टीअर्स वेल्ड अप म्हणजे डोळ्यातून अश्रू बाहेर आले. अनफॉर्च्युनेट दुर्दैव. लुक आफ्टर काळजी घेणे. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. लास्ट राईट्स अंतिम विधी. त्याच्यानंतर इज देअर शॉक्ड म्हणजे धक्का बसणे. रूल ओव्हर म्हणजे राज्य करणे. इन्स्टेड ऑफ यू तुमच्याशिवाय. तुमच्याऐवजी इन्स्टेड ऑफ यू म्हणजे तुमच्याऐवजी. आय विल स्टे बॅक इन द फॉरेस्ट मी वनामध्ये राहील. फर्म व्हॉइस म्हणजे खंबीर आवाज. सो मेनी वर्ड्स आर देअर, यू कॅन सी गाईज. कम्प्लिटिंग पूर्ण होणे. एक्झाईल वनवास. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित करणे. वन अटेम्प्ट अजून एक प्रयत्न. परस्यूड म्हणजे मन वळवणे. कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता.
फॉर माय सेक म्हणजे माझ्यासाठी, इंटेलिजंट, हुशार, कॅपेबल, कर्तबगार, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. सो मेनी वर्ड्स आर देअर डिअर पीपल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आज इथेच थांबूया, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.